कधीतरी आपण आपल्या इच्छेने बरेच वेळेला आणि कधी न इच्छेने पण आपण या मुलांना जन्म दिलाय. पण एकदा आपण जर जन्म दिलाय तर त्या मुलाची सुरक्षितता, त्या मुलाचं सामाजिक जीवन आणि त्या मुलाचा मानसिक विकास हा नक्कीच आपल्या हातात आहे आणि आपल्या वर्तणुकीवर पण तो अवलंबून आहे. तर ह्या असे जे एकत्र राहतात की ज्यांचं पटत नाहीये त्यांनी एकतर वेळेवर काहीतरी नीट डिसिजन घ्यावा. तो घेता येणं शक्य नसेल तर सतत एकमेकांना काहीतरी नावं ठेवणं, एकमेकांवर टीका करणं, त्याच्यासाठी वाईट शब्द वापरणं हे तरी निदान थांबवलं पाहिजे. नमस्कार, मी प्रियांका. बियू द स्टोरी टेलर या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. आज आपण एका अतिशय नाजूक आणि महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे. तो म्हणजे आज नाईलाजास्तव एकत्र राहणारे पण न पटणारे कपल्स आणि या सगळ्याचा त्यांच्या मुलांवर होणारा परिणाम. अशा केसेसमध्ये बऱ्याच पेरेंट्सना असं वाटतं की मुलांसाठी, समाजासाठी एकत्र राहावं, पण या निर्णयामुळे नकळत मुलांच्या मानसिक, भावनिक आणि शारीरिक स्तरांवर त्याचा खूप मोठा परिणाम होत असतो आणि पुढे मोठे होऊन त्यांना त्याचा त्रासही होऊ शकतो. सो म्हणूनच आजच्या आपल्या एपिसोडमध्ये या विषयावर बोलायला आपल्या मॅरेज काउन्सिलर आल्यात शर्मिला पुराणिक मॅडम. नमस्कार मॅडम. तुमचं आजच्या एपिसोडमध्ये खूप खूप स्वागत करते. थँक्यू प्रियांका. आणि जसे आपल्या आधीचे पण काही हे झाले आहेत एपिसोड, तसा हा एपिसोड पण खूप महत्वाचा आहे कारण घरात त्या मुलांवर खूप परिणाम होतो. येस. आणि पुढे मोठे होऊन तर जसं मी मगाशी म्हटलं की नाईलाजास्तव एकत्र राहणाऱ्या पण न पटणाऱ्या कपल्सचा त्यांच्या मुलांवर, त्यांच्या मुलांच्या मानसिक आणि शारीरिक गरजांवर कसा परिणाम होतो. बरोबर. इथे मी जास्ती करून असं सांगेन की बरेच वेळेला असं होतं की लोक म्हणतायत म्हणून किंवा काही वेळेला आर्थिक परिस्थिती नाही म्हणून, पण अशा वेळेला ती कपल्स एकत्र राहत असतात किंवा सगळेजण म्हणतात अरे तुम्ही एकत्र राहून बघा म्हणजे तुमच्यात परत सामंजस्य होईल वगैरे, पण त्यांचं ऍक्च्युअली एकमेकांशी अजिबात पटत नसतं. खूप भांडणाचे मुद्दे असतात, खूप भांडणाचे विषय असतात आणि ते घरात सतत त्याच्यावर भांडत असतात आणि मुलं पण न कळत त्यांच्या हे सगळं ऐकत असतात. आणि खरं सांगायचं ना तर बरेच वेळेला तू जे म्हटलंयस की भावनिक परिणाम तर ते तर होतातच. कारण जर घरातले दोन पालक, आपले आई वडील हे जर सतत भांडतायत, एकमेकांना वाईट शब्द वापरतायत किंवा एकमेकांच्या सतत चुका बघतायत, तर त्या मुलांना पण ह्या सगळ्या गोष्टींची सवय लागते. आणि बाहेर समाजात वावरताना पण, म्हणजे समजा घरामध्ये असं झालंय की भांडण झालंय आई बाबांचं आणि बाबा आईवर खूप जोराने भांडतायत तर आणि आई गप्प राहते, तर त्याचा एक परिणाम होतो की मूल पण मे बी बाहेर समाजात त्याला कोणी काही म्हटलं तर गप्प राहायला लागतं किंवा शाळेमध्ये. किंवा अजून दुसरा परिणाम असा पण होऊ शकतो की आई खूप आक्रमक वागतेय आणि बाबा गप्प राहतायत, तर त्या मुलाला पण कधी कधी असं वाटायला लागतं की मी आक्रमकपणे मला पाहिजे ते मिळवू शकतो. एक्स्ट्रीम त्यांच्यामध्ये भयंकर परिणाम होऊ शकतात. आणि खूप वेळेला, बरेच वेळेला तर मी असं पाहिलंय की माझ्याकडे आलेल्या केसेसमध्ये म्हणजे 3, 3.5, 4 वर्षाची मुलं असतात, आई बाबांचं अजिबात एकमेकांशी पटत नसतं, त्यांचे वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळे वाद असतात किंवा कधी कधी काहीतरी दुसऱ्या पण गोष्टी असतात की ज्याच्यामुळे त्यांचे एकमेकांशी पटत नाही, पण या मुलांना त्या लहान वयात सुद्धा त्यांचा आई वडिलांचा न पटणारा पॉइंट किंवा मुद्दा परफेक्ट कळलेला असतो आणि ते स्वतःच्या फायद्यासाठी त्याचा उपयोग करायला लागतात. म्हणजे इतक्या लहान वयामध्ये ती मुलं थोडीशी मॅनिप्युलेटिव्ह व्हायला लागतात. म्हणजे हे त्यांच्या नंतरच्या वाढीसाठी खूप हानिकारक गोष्ट असते, पण हे आई वडिलांच्या लक्षात येत नाही आणि तिथे मग आपल्याला खूप त्या मुलांची काळजी घेणं किंवा त्यांच्याशी बोलणं हे खूप गरजेचं असतं. बरोबर आहे. कारण ते व्यक्त होत नाहीत कधी कधी मुलं, सो त्यांच्या मनात नक्की काय चाललंय तेही आपल्याला कळत नाही. सो त्यांच्या वागण्यावरूनच आपल्याला कळतं, ते ओळखायला पाहिजे. तर या पालकांमधील भांडणाचा किंवा वादांचा मुलांच्या शालेय जीवनावर किंवा सोशल लाईफवर कसा परिणाम होत जातो. बरोबर. आता जसं मी मगाशीच म्हटलं की त्या मुलांना ते मुद्दे बरोबर माहित असतात किंवा घरात ते भांडण जशा प्रकारे बघतायत या सगळ्याचे परिणाम त्यांच्या शालेय जीवनावर खूप होतात. आणि मग बरेच वेळेला मित्रांच्या ग्रुपमध्ये पण एकदम अग्रेसिव्ह होणं,
कोणाला तरी फटके मारणं, कोणाला तरी चावणं, अशा प्रकारची आक्रमक गोष्टी करतात की ज्याच्यामुळे त्यांना वाटतं की हा मी अशा अशा गोष्टी केल्या म्हणजे मला पाहिजे ते करता येईल. किंवा काही मुलं अजिबात सोशली मिक्स होत नाहीत. म्हणजे माझ्याकडे तर 2 मुलं अशी आली होती की ती मुलगी वर्गात अशी शांत बसते आणि कुठेतरी आकाशात नजर लावून बसते. म्हणजे तिचं अभ्यासात लक्ष नाही, टीचर काय सांगतात ते कळत नाहीये, त्याकडे कुठेच लक्ष नाही आणि ती मनात काहीतरी विचार करत असते. तर तेव्हा जेव्हा ती माझ्याकडे आली होती तेव्हा तिला विचारलं, तेव्हा ती म्हणाली की आई बाबा कसे छान बोलतील ह्याचा मी विचार करत असते. म्हणजे 7-8 वर्षाची मुलगी जेव्हा हे सांगते की आई बाबा कसे छान बोलतील एकमेकांशी ह्याचा मी विचार करते, म्हणजेच तिच्या मनावर किती परिणाम होतोय. किंवा आता माझ्याकडे अजून आलेल्या 2 केसेसमध्ये त्या मुलांना शाळेत शी होणं, म्हणजे मोठ्या वयाची मुलं आहेत 10-12 वर्षाची, आणि त्यांना शाळेत शी होणं, ते न कळणं म्हणजे वर्गातच होणं, हे तर त्या मुलांचा त्यांच्या भावनिक अवस्थेवर झालेला खूप वाईट परिणाम आहे. तसंच मी अजून बघितलेला म्हणजे खूप मला प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे आई आणि बाबा जेव्हा भांडत असतात ना तेव्हा छोट्या वयाच्या मुलांना कळतच नसतं की ह्यातलं नक्की बरोबर कोण आहे आणि चूक कोण आहे. कारण त्यांच्या दृष्टीने ते दोघेही बरोबरच असतात किंवा दोघेही चुकीचे असतात. आणि मग जेव्हा त्यांना शालेय जीवनामध्ये किंवा त्याच्या पुढच्या लेवलमध्ये स्वतःचा कुठला तरी डिसिजन घ्यायची वेळ येते तेव्हा त्यांना कळत नाही की मी चुकीचं करतोय की मी बरोबर करतोय. कारण त्यांचा घरात आई वडिलांशी संवाद पण नसतो. कारण ते काही प्रश्न विचारायला सुद्धा घाबरतात त्यांना की मी नकळत ते वेगळे पडत जातात. नकळत ते सगळ्यांपेक्षा वेगळे पडतात. त्यांना वाटतं की मी करतोय ते बरोबर आहे की चूक आहे. मग शाळेत पण त्यांना साधं प्रश्न लिहिताना सुद्धा कळत नाही की मी चुकीचं लिहितोय की मी बरोबर लिहितोय. आणि मग जर हे चुकीचं असेल तर मला टीचर काय करणार आहेत, किंवा मला घरी गेल्यावर आई काय करणार आहे, किंवा घरी गेल्यावर बाबा काय म्हणणार आहेत, असे पण त्यांच्यावर खूप परिणाम होतात. त्यामुळे ते घाबरलेले असतात, त्यांना असुरक्षित वाटतं, सतत चिंता वाटते. किंवा कधी कधी सांगितलं म्हणजे असा शब्द चुकीचा आहे पण त्यांना आई वडिलांविषयी कधी कधी घृणा पण वाटते. इतक्या लेवलपर्यंत भावनिक परिणाम त्यांच्यावर होत असतात. बापरे. आणि अशा केसेस खूपच वाढत चालल्यात सध्या. लहान मुलांमध्ये खूपच हे मेंटली डिस्टर्बन्स खूपच आहे. जसं तुम्ही म्हणलात की असुरक्षितता किंवा चिंता जाणवते, तर त्याच्याशी रिलेटेड एखादी केस आली आहे का तुमच्याकडे? आता जसं हो, माझ्याकडे म्हणजे एक अतिशय दोन्ही उच्च शिक्षित पालक आणि त्यांचा 11वीत जाणारा मुलगा, ह्याच्या संदर्भातली केस आली. म्हणजे हा 11वीतला मुलगा कॉलेजमध्ये जाणं त्याने बंद केलं. मोठी कॉम्प्लेक्स आहे पण खाली मित्रांच्याच जाणं बंद केलं. त्याच्यानंतर पुढे पुढे तर हॉलमध्ये येऊन टीव्ही बघणं पण बंद केलं. बापरे. आई वडील एकत्र राहत आहेत पण आई वडिलांची भरपूर भांडणं चालू आहेत. मग त्याची आई त्याला माझ्याकडे घेऊन आली. पहिल्या सेशनमध्ये हा मुलगा मला काहीही सांगायलाच तयार नव्हता. नाही मला नाही आवडत, नाही मला नाही जायचं. पण हळूहळू तो आमच्या दोघांमध्ये कम्फर्ट लेवल आला. आणि मग 3ऱ्या सेशनला त्याने मला सांगितलं की मॅडम मला तुम्हाला एक खूप महत्वाची गोष्ट सांगायची, पण माझ्या आईबाबांना सांगू नका हा, मी ती कोणालाच सांगितली नाहीये. म्हटलं काही हरकत नाही, तू मला सांग, तुला सांगावीशी वाटतेय ना? तर म्हणाला हो. तर हा मुलगा आता 11वीत आहे पण 8वीत असताना त्याच्या आईला काहीतरी ऑफिसची फाईल अपलोड करायची होती म्हणून आईने आपला फोन त्या मुलाला दिला. आणि मुलाला टेक्नॉलॉजीचं चांगलं ज्ञान असल्यामुळे आई म्हणाली मी जरा आटपून येते तोपर्यंत माझी फाईल अपलोड करून दे. म्हणून आईने फोन आपला मुलाच्या हातात दिला. आणि फोन हातात आल्यावर मुलाने आईचे तिच्या बॉयफ्रेंडला केलेले मेसेजेस पाहिले. आणि त्या क्षणी त्याला कळलं की आईचं कोणाबरोबर तरी अफेअर आहे. आणि त्याला कारणही कळलं की आपल्या आई बाबांची सतत भांडणं का होतात. पण तरीही ते वेगळे झालेले नव्हते. तो 8वी पासून 11वी पर्यंत पण त्याची ही चिंता आणि असुरक्षितता इतकी वाढत गेली की जेव्हा तो आता माझ्याकडे आला आणि मी हे त्याने सांगितल्यावर त्याला विचारलं की मग तू इतका का असा झालायस की तू कोणाच्यात मिसळत नाहीस, बोलत नाहीस? तर तो म्हणाला की मॅडम माझे आई बाबा इतके भांडतात, माझ्या समोर इतके भांडतात की मला बाहेर पडायची भीती वाटते. बापरे. मला इतकं असुरक्षित वाटतं की मी जर घराच्या बाहेर पडलो तर कदाचित काहीतरी घरात विपरीत घटना घडेल. म्हणजे आयदर हे एकमेकांचा जीव तरी घेतील किंवा आत्महत्या तरी करतील. इतक्या टोकावर त्या मुलाने जाऊन स्वतःची भीती आणि चिंता व्यक्त केली. बापरे.
काय ना. आणि मग आता हा 11वीतला मुलगा म्हणजे तो किती वयात येणारा मुलगा आहे आणि 8वी चेंजेस होत असतात ऍक्च्युअली होत असतात. आणि 8वी पासून तो काय बघतोय तर आई वडील असे भांडतायत आणि ना त्याने ते कारण कधी वडिलांना सांगितलं ना कधी आईला सांगितलं की मी तुझा मेसेज बघितलाय आणि मला माहिती आहे तुमच्यात भांडणं का होतात, पण हा मुलगा घरातनं बाहेर पडायला तयार नाही त्याच्यासाठी. बापरे. तर अशा टोकाचे परिणाम ह्या मुलांवर होत असतात आणि आई वडिलांच्या लक्षातही म्हणजे आता इथे मला मुद्दामून सांगावं असं वाटेल की हे दोघेही पालक अतिशय सुशिक्षित आहेत, खूप चांगल्या ठिकाणी आपापली कामं करतायत, तिथे ते सक्सेसफुलही आहेत, पण इथे मुलाच्या बाबतीत काय होतंय हे त्यांना नाही कळत आहे. बापरे. म्हणजे कम्युनिकेशन त्याच्याशी पोचूच शकत नाहीये. त्याला काय वाटतंय आपल्या भांडणांचं किंवा तू का बाहेर जात नाहीयेस, तुला कशाची भीती वाटते हे एकदाही त्याला विचारलेलं प्रयत्न पण केलेला नाही. बापरे, काय एक्स्ट्रीम केसेस आहेत ना. खूपच म्हणजे ह्या मुलाची केस बघून तर मला खरंच तेव्हा असं झालं की अरे हे सुशिक्षित पालक काय करतायत. आणि शेवटी त्या मुलावर किती परिणाम होत असेल या सगळ्या गोष्टींचा. तर असे जे नाईलाजास्तव एकत्र राहणारे जे कपल्स आहेत तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? त्यांना मी म्हणजे तू खरं तर आता जे प्रियांका विचारलंस ते खूप बरोबर आहे, कारण शेवटी काय आहे की ही आपलीच जबाबदारी आहे. कधीतरी आपण आपल्या इच्छेने बरेच वेळेला आणि कधी न इच्छेने पण आपण ह्या मुलांना जन्म दिलाय, पण एकदा आपण जर जन्म दिलाय तर त्या मुलाची सुरक्षितता, त्या मुलाचं सामाजिक जीवन आणि त्या मुलाचा मानसिक विकास हा नक्कीच आपल्या हातात आहे आणि आपल्या वर्तणुकीवर पण तो अवलंबून आहे. तर ह्या असे जे एकत्र राहतात की ज्यांचं पटत नाहीये त्यांनी एकतर वेळेवर काहीतरी नीट डिसिजन घ्यावा. तो घेता येणं शक्य नसेल तर सतत एकमेकांना काहीतरी नावं ठेवणं, एकमेकांवर टीका करणं, त्याच्यासाठी वाईट शब्द वापरणं हे तरी निदान थांबवलं पाहिजे. किंवा सतत हे तुझ्यामुळे होतंय, तू असा नसतास तर असं झालं नसतं हे म्हणणं सोडून द्यायला पाहिजे. माझ्यामुळे पण काहीतरी होतंय हे कुठेतरी ऍक्सेप्ट करायला पाहिजे. थोडक्यात ऍक्सेप्टन्स दोघांनी कपल्सनी घ्यायला पाहिजे. किंवा त्या मुलामध्ये जर छोटे छोटे काहीतरी परिणाम दिसतायत किंवा काहीतरी त्याच्या वर्तनात फरक दिसतोय तर तो का होतोय तो जाणून घेणं किंवा त्याच्याशी संवाद साधणं, त्यांच्या भांडणातून त्याला काय अपेक्षित आहे हे थोडं मोठं झाल्यावर अर्थात, पण ते विचारणं की अरे तुला आमच्या भांडणाचा काय त्रास होतो किंवा काय वाटतं तुला, आम्ही काय करायला पाहिजे, हे थोडं म्हणजे बोलूनच या गोष्टी सॉल्व्ह केल्या पाहिजे. मे बी त्याला कसं बोलतं करायचं हे शेवटी तुमचंच मूल आहे, त्यामुळे आई वडिलांना ते खरं तर कळलं पाहिजे. आणि मी खरं तर पुढे जाऊन अजून सांगेन की मुलांशी वागताना किंवा एकमेकांशी पण वागताना आपला आचार, विचार आणि कृती या तिन्ही गोष्टींवर थोडा जर संयम ठेवला किंवा विचारपूर्वक केलं तर जरी तुम्ही एकत्र राहत असलात पण तुमचं पटत नाहीये तरी निदान त्या मुलाच्या भविष्यासाठी त्याच्यावर वाईट परिणाम होणार नाहीत याच्यासाठी ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे. नक्कीच, फारच मस्त. म्हणजे खूप उपयुक्त अशी माहिती सांगितली तुम्ही. जे लोक या क्रायसिस मधून जात आहेत त्यांच्यासाठी तर खूप महत्वाचा विषय आहे आणि अशा केसेस पण खूप सध्या आपल्याला बघायला मिळतात सगळे. सो थँक्यू सो मच, आजच्या एपिसोडमध्ये आलात आणि एवढी छान माहिती आपल्या सगळ्यांना दिली. नक्कीच प्रेक्षकांना याचा फायदा होणार आहे. आणि वेळीच अशा केसेसमध्ये जर तुम्ही मॅरेज काउन्सिलरचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेतला तर नक्कीच तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील तर सॉल्व्ह होतीलच. नक्कीच खूप मदत होते. खरंच आहे. सो मॅडमचा मी सगळे डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते. सो तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला त्याबद्दल कमेंट्समध्ये लिहून नक्की कळवा आणि पियू द स्टोरी टेलर या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.